नमस्कार. वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण वाघोली माळीअळीमध्ये लता नाईक यांच्याकडे आलेलो आहोत. तर लता मॅडम, आमच्या वसई किचन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज लता मॅडम आपल्याला छानशी अशी रेसिपी दाखवणार आहेत. तर आपण त्यांनाच विचारूया आजची रेसिपी काय आहे. तर लताताई, आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही आजची रेसिपी काय आहे ती सांगा. आजची रेसिपी होळी स्पेशल पारंपरिक आमच्या समाजातले सामवेदी समाजातले हे उकडीचे मोदक पण ते आपले वालाचे दाणे टाकून टाकून म्हणजे पुन्हा वालाच्या दाण्याची रेसिपी आली. हो, म्हणजे ह्या दिवसामध्ये वालाच्या दाण्याची रेसिपी म्हणजे आमची वसईकरांची मज्जाच असते. हो हो. तर चला पुन्हा एकदा वालाच्या दाण्याची काय रेसिपी आहे ती पाहूया. किचन मध्ये रेसिपी पाहायला जाऊया. उकडीच्या मोदकासाठी आता आपण साहित्य बघूया. तांदळाचा बारीक पीठ आणि नारळ, ओला नारळ खिसलेला, वालाचे दाणे, आलं ठेचून घेतलाय, मीठ चवीनुसार, मिरची, कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि फोडणीला लागणारं साहित्य ओवा, जिरं, धने, हळद आणि हिंग, तेल आणि तूप. आता गॅस सुरू करूया. 2 चमचे तेल घालायचं. एक चमचा जिरे, ओवा 1 चमचा, धने 1 चमचा, हिंग थोडासा. आता मिरची फोडणी आल्यानंतर मिरची आवडीनुसार टाकायची. कढीपत्ता, कढीपत्ता टाकायची. हळद, वालाचे दाणे, मीठ चवीनुसार, आलं 1 चमचा, आता हे सगळं मिक्स करून शिजण्यासाठी ठेवायचं. आता त्याच्यावर परात ठेवून थोडा पाणी ठेवायचं वाफेवर आणि शिजू द्यायचं. मीडियम गॅसवर शिजू द्यायचं. आता 1 वाटी तांदळाचा बारीक पीठ घेऊया. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं. आता आपण उकळ काढण्यासाठी 1 वाटी पाणी घेऊया. गॅस चालू करायचा. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरती. 1 चमचा तूप टाकायचं. आता पाण्याला उकळी येऊ दे. आता दाणे शिजलेत का पाहूया. शिजले. आता त्याच्यात नारळ टाकूया. कोथिंबीर टाकायची. हे सारण आहे का? सारण आपण त्यामध्ये घालणार का? हे सारण त्याच्यात भरायचं. एकदम सुंदर दिसते, हिरवगार सारण. छान आहे. आपली ही भाजी सारणाची तयार झाली. गॅस बंद करायची. गॅस बंद करायचा.
आता आपण त्याच्यात पीठ घालूया. ही आता पिठाची उकड काढायची. उकड काढायची. बर, थोडं थोडं घालायचं ना? थोडं थोडं घालून ढवळत राहायचं. आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटं शिजू द्यायचं मंद गॅसवर. दोन मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि 1 मिनिट वाफेवरच ठेवून द्यायचं. अरे वा, हे मस्त आहे. हे काय हे नारळ दिसतो, नारळामध्ये काय लावलंय का? हे नारळाचं शहाळा होतं, ते शहाळाचं पाणी पिला हा. आणि त्याच्यात माती भरली हा. आणि त्याच्यात ते. अरे वा, मस्त आयडिया आहे. हे भारीच. मिस्टरांनी बनवलंय. हो का? छान, मस्त, भारीच, आवडलं. असं करायला पाहिजे. म्हणजे आपलं शहाळं पिल्यावर ते कुठे टाकायचा तो सुद्धा प्रश्नच असतो. हो, तर मग अशी आयडिया करायला बरी, दिसायला देखील सुंदर आणि मस्त आयडिया आहे एकदम. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी छान बनवलंय, सुंदर. व्ह्यूअर्स सुद्धा आपले बघत आहेत. तर हे पहा, शहाळं पिल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडीशी माती घालायची आणि तुम्हाला जे लावायचं आहे रोपटं ते त्यामध्ये लावू शकतात. खूप सुंदर दिसते. हे पहा, मस्त आहे ना? छान आहे, मला आवडलं. आता झाकण काढूया. पुन्हा झाकून ठेवायची. थोडस हाताला पाणी घेऊन गरम गरमच मळून घेऊया. खूप गरम आहे ना? तांदळाची जेव्हा आपण उकड काढतो, ज्वारीची म्हणा किंवा तांदळाची, तर ती गरम गरमच हे करायची असते. थोड्या वेळ थांबा, नाही तर 1-2 मिनिटं थांबा. त्यानंतर ती थोडीशी थंड होऊ दे. हा, ती वाफ जाऊ दे, त्यानंतर आपण मळून घेऊया. आता तुम्ही ज्वारीची भाकरीची रेसिपी दाखवली. हो, आता छान दाखवली. वाटली आम्हाला. हा. कारण ती लाटून केलेली आहे हो, ना, त्यामुळे लाटण्यावर. ती हा, लाटण्यावर केली त्यामुळे आपल्याला अगदी सोपी जाते. चपातीसारखी. सोपी जाते. हो, सोपी जाते. ती कशी ज्वारीच्या भाकरीची जी रेसिपी आहे ना, तर ती अशी हाताने वगैरे थापून त्यानंतर ती भाजते वेळी वरून पाणी लावायचा, असं सगळं हो. असते ना. तर त्यासाठी ही practice एकदम जास्त लागते ना. हा, त्यापेक्षा ही एकदम सोपी सोपी पद्धत. पद्धत. हा, आणि आपल्याला 2 दिवस फ्रीजमध्ये देखील ठेवता येते. हो. आता हे पातेलं कशासाठी ठेवलं? आता हे मोदक पात्र आहे. ओके, मोदक पातेलं. त्याच्यात 1 वाटी पाणी घालून त्याच्यात थोडंसं पाणी घालून उकडून घ्यायची का मोदक? हा, उकडून मग घ्यायचे. हे तुम्ही लिंबूची साल घातली ना? आमच्या पाण्याला क्षार जास्त आहे हो, ना, तेच. त्यामुळे मी ती लिंबाची हो, साल माझी टाकते. सुद्धा ही नेहमीच टीप असते माझ्या रेसिपीमध्ये, कारण आपल्या इथे पाण्याला क्षार आहे. क्षार. बरोबर. त्यासाठी गॅस लावून पाणी खळखळीत उकळून घेऊ. आता पीठ मळून झालाय, त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. तुपाचा हात घ्यायचा थोडासा. एक मिनिट, हे काय करता दाखवा ना जरा. एक मिनिट. अरे, ही कशी मोदकची पारी बनवली दाखवा ना पुन्हा. हा, आता ही तुम्ही ही बनवा, त्यानंतर दुसरी पारी आपण बघूया. ही मोदकाची पारी बनवता का तुम्ही? हो हो. हा. त्याच्यातच सारण भरायचं. त्याच्यात त्यामध्ये सारण सारण भरायचं. भरायचं का? बरं. अरे वा, झाला रेडी. मस्त. केळीचं पान ठेवलं, त्याला थोडंसं तूप लावायचं आणि त्याच्यावर मोदक ठेवून द्यायचं. हा, आता तुम्ही पारी कशी बनवली ना ती नीट दाखवा ना जरा.
हे एक गोळा घ्यायचा, हा थोडं हाताला तूप लावायचं, बरं. बोटाने असं हे करायचं का? बोटाने करायचं. बरं. पहिलं सुरुवातीला बोटाने करायचं आणि असं. नंतर मग त्याला असं मोदकाचा शेप. छान आहे. हा बरं बरं, छान आयडिया आहे. आम्ही मोदक बनवतो ना, हा. आता उकडीचे मोदक म्हणजे आम्ही कसे ते पांढरे कांदे येतात ना, पांढरे कांदे आपले घेतात ना, त्यावेळेला आम्ही ते पांढऱ्या कांदे घालून आम्ही ते नारळ वगैरे घालून ते मोदक बनवतो. तर आम्ही ते अंगठ्याने अशी पारी गोल गोल फिरवून बनवतो. तुम्ही बोटाने हे केलं ना, छान बोटाने. आहे. ही पण आयडिया छान आहे. आम्ही मोदक बनवतो त्याची साईज मोठी असते. अंगठ्याने केलं तरी चालेल का? हो हो. हो, आम्ही अशीच बनवतो. पारी. तर ज्यांना ही पारी बनवता येत नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी ते गोळा करून हा, लाटून लाटून घेता येईल ना? लाटून घेता येईल. लाटून कशी बनवायची ते पण दाखवा. हा? दाखवते. तुम्हाला मी आता लाटून दाखवते. बरं, इथे थोडंसं तूप लावलं का? हा, खाली थोडं तूप लावून पहिलं हे लाटून घ्यायचं. छोटे अगदी पुऱ्यासारखे लाटायचे ना? पुऱ्यासारखे लाटून घ्यायचं. झाल्या, लाटून झाल्यावर तूप लावायचं मध्ये आणि सारण भरायचं बरं. आणि त्याला बंद करायचं. हा, म्हणजे ज्यांना ही पारी जमत नाही त्यांनी असं लाटून सुद्धा बनवू शकतात. बनवू शकता. पुरीसारखं थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्यानंतर हा मोदक बनवायचा ना. असं आहे. ही पण चांगली सोपी पद्धत आहे. म्हणजे आताच्या नवीन पोरांना जर माहित नसेल तर हे असं असं पुरे बनायचं. लाटू शकता आणि बनवू शकता, नाही का? हो. हा. ही रेसिपी तुम्ही कधी आता आपले हे वालाचे दाणे आहेत आताच बनवता हा का? हा, वालाचे दाणे असल्यावरच. हा, आणि ते जास्त करून होळीलाच बनवले होळीला जातात. बनवतात का? होळीला बनवतात. बरं, म्हणजे होळी स्पेशल आहे. होळी स्पेशल. असं. मग पुरणपोळी, होळीला पुरणपोळी बनवतात, तर पुरणपोळीऐवजी हे बनवलं तर चालेल का? नाही नाही, मग हे फक्त खाण्यासाठी. असं. होळीला पुरणपोळी बनवायचीच. म्हणजे गोडाच बनवतात गोडाचंच का? बनवायचं. असं. हो. त्याचा नैवेद्य असतो ना तो. नैवेद्य. नैवेद्य. मग तो गोडच लागतो. गोडच लागतो. बर. आता आपले मोदक तयार झालेत. आता उकडण्यासाठी ठेवूया. पाण्याला उकळी आली आहे. त्याच्यावर मोदक पात्र ठेवून झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं ह्याला वाफेवर उकडून द्यायचं. आता गॅस बंद करू आणि वाव, आपले मस्त मोदक झाले. तयार झाले. तयार झाले ना? छान झाले, सुंदर. आता खाली उतरून घेतले. आता 5 मिनिटं थांबूया. पूर्ण वाफ गेल्यानंतर आपण केळीच्या पानावर काढणार आहोत. आता एक एक. आता वाफ गेलेली आहे. आपण केळीच्या पानावर काढून घेऊया. चहा बरोबर खायला घेणे. मस्त. उकडीचे मोदक आणि चहा. चहा. छान आहे. आता तुम्हाला मी उघडून दाखवते त्यातील सारण. हे बघा, वाव, मस्त. ह्याला कोवळेच दाणे घ्यायचे असतील ना? कोवळे दाणे. छान आहे. तर चहा आणि हे वालाचे दाण्याचे उकडीचे मोदक. मस्त. होळी स्पेशल. होळी स्पेशल. शोभना, आता हे वालाचे दाणे घालून उकडीचे मोदक तयार आहेत. मस्त. एकदम सुंदर असे आपले लताताईंनी उकडीचे मोदक बनवून दाखवलेले आहेत. आम्ही उकडीचे मोदक पांढरा कांदा वापरून ते बनवतो. त्याची रेसिपी मी ऑलरेडी दिलेली आहे. पावसाळ्यामध्ये ती पावसाळा स्पेशल असतात. आणि ही आता ही वालाचे दाणे मिळतात. तर ह्या वालाच्या दाण्यामध्ये
घालून ही होळी स्पेशल आहे. होळी स्पेशल. तर होळी आलेली आहे, अगदी येऊन ठेपलेली आहे. हो. तर त्यासाठी नक्की तुम्ही ही लताताईंनी दाखवलेली रेसिपी नक्की बनवून पहा आणि त्याचा आनंद घ्या. चहा आणि हे उकडीचे तिखट मोदक खूप छान, मस्त. तर मस्त अशी ही लताताईंनी आपल्याला रेसिपी दाखवलेली आहे. तर लताताई, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला होळी स्पेशल ही वालाची दाणे घालून उकडीचे मोदक कसे बनवायची ती दाखवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शोभना, ही रेसिपी दाखवण्याची मला तू संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.